उद्या सकाळी बकरा आपल्या जेवायचं. नाही तसं म्हटलं तर मला आता जेवण सुरू झालं असं आणि दोघ्या बहिणी सवती झाल्या. दोघ्या बहिणी सवती झाल्या. दोघ्या बहिणी गोर भावात निघाल्या. गोर भावात काय आजची ऐकली नाही तुला हा कोणतं कोणा बदल राहते दोघ्या बहिणी चौथी झाल्या आणि घर भावात चालू ठेवते चांगल्या प्रकारे म्हणायचा नाही तुझ्या बंद जमल्यावर सांग. बरं या भजनाचे साखर किती देऊ तुम्हाला? तू सांग काका भजन आहे का नाही का? एक झाला. काकी भजन आहे का नाही? दोन झाल्या. मावशी भजन आहे का नाही? तीन झाल्या. पुन्हा बाबू भजन आहे का काही नाही ना काहीच नाही एखाद्या मंदिरला भडकवून मध्ये. त्याने बाबाजीने म्हणलं म्हणून तुकाराम महाराजाचा अभंग आहे. आता तुकाराम महाराजाचा अभंग आहे. वारकरी भजन म्हटलं अभंग आहे. असं वाटलं आम्ही दोघ्या बहिणी चौथी झाल्या म्हणल्याच्या नंतर आणि घर भावाचं निघलं नाही वाटल का वाईट ना हे गोष्ट बरोबर आता आहे. बाबाजीने म्हणलं आहे त्या आईने सुद्धा म्हणलं आहे तर ठीक आहे. पुन्हा सांगू दोघे मिळून तिसरी एका. दोघे मिळून तिसरी एका. दोघे मिळून तिसरी तिघे मिळून भरतार एका. तिघे मिळून भरतार एका. तिघे मिळून भरतार एका. तिघे मिळून भरतार एका. आय म्हणते आय म्हणते आय म्हणते म्हणू दे म्हणू दे म्हणू दे म्हणू दे भजन आय म्हणते. तुम्हाला नाही म्हणलो जी तुम्हाला काय म्हणू बाबा अभंग ऐकतो म्हणतो मग आता ते सांगते खरं राहते करता बाबाजी बाजी बाबाजी विचारायला लागेल का? असं आहे 3 बायकाला एकच नवरा खरं सांगा नाही तर पहा तुमची घेते 2-2 तीन बायका मिळून एकच नवरा बरं का बरं कोणाचा कोणाचा अभंग आहे आहे का नाही सांगितलं. अन बायको पोटी पुत्र झाला. डंक डंक डंक.
नाही हा अजून बीच मध्ये डुबा कोटला बरोबर आहे ना हा? इकडे. पुन्हा नाही सावध पडला. हा नाही आवाज दोघ्या बहिणीला पाहून हे असं हे मारून झालं हे किती बरोबर नाही. आता अपंग आहे तू सांगतो तुम्ही वारकरी पाहिजे म्हणून तुम्हाला पहिलं असं आहे मग आता विचारतो खरं तर काय खरं आहे? काय बरं नाही तर मी काय मोठी करवट आहे दोन दोन हाताने केलं रामटेके साहेब मी साधा सुद्धा माणूस आहे. बोला ना आहेत मोठ्या मोठ्या मिशा पण मी समजदार आहे. सर्वात देऊ लागते मध्ये ह्याची काही गरज नाही. तुम्ही याची खाली आली तुकाराम महाराजाचे अभंग आहे हो मला माहित आहे. मी अभ्यास केला वाचन केलं मला माहित हो, आहे. हो. पण माझ्या बहिणीच्या वाटी जाऊ नको. हो नाही तर तुझ्या जिलप्या फोडून नाही कधी तुझी त्याला घर आणणार नाही. त्या बहिणीच्या फोटो- मी म्हणतो तो भजन पाहिलं ना आपल्या बहिणीने तुम्ही पाहशील आणि काय केलं. पाहिलं ना अजिबात घाबरू नको. दुसरा अभंग आहे. दुसरा अभंग म्हणलं का काहीच नाही करत. म्हणते तुझा भाऊ आपण गोरवार त्याच्या अवश्य साधनी कांडो चौग्या धनी साधनी कांडो चौग्या धनी